आपल्याकडे कसं असतं, पाहुणे आले म्हटलं की वेगळं काहीतरी जेवण. माहेरी आल्यानंतर माझ्या वहिनीने जे मटण बनवलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने त्यांनीही बनवलेलं होतं. खूप मस्त आणि टेस्टी झालेलं होतं. फक्त एवढंच की हा मसाला थोडासा वेगळा बनवलेला होता. कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे चुलीमध्ये भाजून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे अगदीच याला चव अप्रतिम आलेली होती. आपल्याला माहीतच आहे, आता चुलीवरचं जेवण म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं, कारण चुलीवरच्या जेवणाला खूप मस्त अशी टेस्ट येते. आणि एकीकडे पांढरा रस्सा लहान मुलांसाठी बनवायचा होता, त्यासाठी हे थोडंसं सूप बाजूला काढून ठेवलेलं होतं. खरं तर जेवण आणि स्वयंपाक म्हटला ना तर प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. लसूण, जिरं, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, तीळ हे सर्व मसाले एकत्रित करून मस्त अशी फोडणी दिली. खूप छान झणझणीत असा रस्सा झालेला होता. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.